हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय सॉईल मेकॅनिक्सचे काही न्यूमेरिकल MCQs. ठीक आहे. छोटे छोटेच MCQs असतात. एक फॉर्म्युला अप्लाय केला की तो MCQ सॉल्व होतो. असे MCQs आपल्याला हे जे डायरेक्ट रिक्रुटमेंटचे एक्झाम असतात किंवा आपले MPSCचे जरी एक्झाम म्हटले तरी पण त्याच्यामध्ये शॉर्ट टाईमसाठी विचारतात हे एक्झाम हे क्वेश्चन्स. ठीक आहे. तर आपण ते बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट असे MCQs मी घेतले त्याच्यामध्ये युनिक असे जे की प्रत्येक एक्झामला विचारलेले आहेत. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करू. फॉर डिटरमाइनिंग मॉइश्चर कंटेंट ऑफ अ सॉइल सॅम्पल, weight of container is 260 gram, weight of soil sample is 320 gram with container. ओके. अँड वेट ऑफ सॉईल सॅम्पल, ड्राईड सॉईल सॅम्पल, ठीक आहे, 310 ग्रॅम विथ कंटेनर. द मॉइश्चर कंटेंट ऑफ द सॉईल सॅम्पल इज, फर्स्ट ऑप्शन आहे 15%, B 18%, C 20% अँड D 25%. आता मी इथं डायरेक्टली टिक करून दिलं आहे किंवा सॉल्व करून दिलं आहे. तुम्ही थोडं स्टॉप करून तो क्वेश्चन वाचा आणि सॉल्व करण्याचा ट्राय करा. त्याच्यात पुढे तुम्हाला सोल्युशन भेटूनच जाईल, पण थांबून सॉल्व करण्याचं ट्राय करा जेणेकरून आपल्याला येतं आहे, आपलं आन्सर करेक्ट येतं आहे की नाही ते तुम्हाला समजेल. आणि हे असे क्वेश्चन आहेत की कुठल्याही एक्झाममध्ये जर आता त्यांनी जो न्यू पॅटर्न स्टार्ट केला आहे, TCS म्हणा किंवा IBPS म्हणा, त्यांनी प्रॉब्लेमॅटिक MCQs विचारण्याचं स्टार्ट केलं आहे. म्हणजे आता ते थेरीकडं नाही जात, थेरी क्वेश्चन नाही विचारत मोस्ट ऑफ. आता थेरी क्वेश्चन कमी विचारतात, बट छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतात एक फॉर्म्युलानी जे सॉल्व होतात ते क्वेश्चन विचारतात. आणि तेच मी सॉईल मेकॅनिक्सचे म्हणा किंवा सर्वेचं पण मागे लेक्चर झालं होतं तसे सिलेक्टिव्ह MCQचं आपण घेणार आहे ते सेशन. ठीक आहे. आता आपण सॉईल मेकॅनिक्सचं घेतो आहे, तर असं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सॉल्व करायचं ट्राय करा तुम्ही. जरी आन्सर इथे तुम्हाला लगेच दिसत असेल तरी पण स्टॉप करून सॉल्व करण्याचं ट्राय करा. तर आपल्याला काढायचं आहे मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉईल सॅम्पल. तर फॉर्म्युला काय आहे वॉटर कंटेंटचा? वेट ऑफ वॉटर अपॉन वेट ऑफ ड्राय सॉईल सॅम्पल. ठीक आहे. तर वेट ऑफ आता WW अपॉन WD इंटू 100 वॉटर कंटेंटचा तो फॉर्म्युला आहे. आता वेट ऑफ मॉइस्ट सॉईल आपल्याला काढायची आहे W. तर तो कसा काढणार? 320 मायनस 260 किती आले? 60 आले. आता 320 कसं आपल्याला मॉइस्ट सॉईलची वेट काढायचं आहे ना. तर वेट ऑफ सॉईल सॅम्पल दिलं होतं आपल्याला 320 ग्रॅम विथ कंटेनर आणि 260 होतं वेट ऑफ कंटेनर. जर वेट ऑफ कंटेनर आपण मॉइस्ट सॉईलमधून वेट ऑफ सॉईल सॅम्पलमधून मायनस केलं तर आपल्याला मॉइस्ट सॉईलचं वेट येऊन जाईल. ठीक आहे. पहिल्यांदा ते काढलं, तो स्मॉल W आहे. ठीक आहे. W मायनस WD मधला जो पहिला W आहे तो स्मॉल W आहे. ओके. आणि दुसरा WD म्हणजे वेट ऑफ ड्राय सॉईल, तर ती कशी काढणार आपण? 310 मायनस 260 वेट ऑफ कंटेनर आपण मायनस केलं आहे. आणि 310 कधी? जेव्हा आपण ओव्हनमधून काढू, 24 तासानंतर ओव्हनमधून काढू, त्याच्यानंतर आपण कंटेनरचं वेट जर मायनस केलं तर ते जे वेट येईल ते वेट ऑफ ड्राय सॉईल सॅम्पल येईल. ठीक आहे. ते आलं 50. सो वॉटर कंटेंट, मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉईल सॅम्पल काय येईल? 60 मायनस 50 अपॉन 50 इंटू 100. ठीक आहे. सो वॉटर कंटेंट किती येईल? 20%. फॉर्म्युला प्रत्येकाने सॉईल मेकॅनिक्सचे भरपूर जे क्वेश्चन असतात, जे प्रॉब्लेम रिलेटेड क्वेश्चन विचारतात, ते एक सिम्पल फॉर्म्युला जर माहिती असेल प्रत्येक याचा तर तुम्हाला तो सॉल्व करता येईल. ठीक आहे. आणि कन्सेप्ट माहिती असेल की मॉइस्ट सॉईल कशी काढताल आपण, वेट ऑफ मॉइस्ट सॉईल कशी काढणार, वेट ऑफ ड्राय सॉईल कशी काढणार, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आणि वॉटर कंटेंट पर्सेंटेजमध्ये येतं. सो वॉटर कंटेंटची क्वांटिटी निघून जाते. ठीक आहे. हा झाला पहिल्या टाईपचा क्वेश्चन. सेकंड टाईप, अ सॉईल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.5 has a moisture content of 25% and is at void ratio of 0.75. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 2.5,
मॉइश्चर कंटेंट दिलं आहे 25%. मॉइश्चर कंटेंटलाच वॉटर कंटेंट म्हणता. सो 25% दिलं आहे. व्हाईट रेशो दिला आहे 0.75. विचारलं काय, व्हॉट इज द डिग्री ऑफ सॅच्युरेशन फॉर दिस सॉईल. म्हणजे आपल्याला SR काढायचा आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर ह्या टाईपचा क्वेश्चन आहे, हा टाईप 2 आहे. ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये भरपूर एक्झाममध्ये हा रिपीट झाला आहे. एक सिम्पल फॉर्म्युला आहे जस्ट SE इज इक्वल टू WG. ठीक आहे. ऑप्शन दिलेत त्यांनी 72.3%, 66.5%. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन आणि मॉइश्चर कंटेंट सगळं पर्सेंटेजमध्ये असतं. सो पर्सेंटेजमध्ये ऑप्शन दिलेले आहेत 66.5%, 83.3% अँड 25%. ठीक आहे. आता आपण सॉल्व कसं करायचं ते बघू. जे दिलं आहे ते लिहून घेतलं. आता एक्झाममध्ये आपली जी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे PWD किंवा WRD, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन परत आपल्या रफ पेजमध्ये लिहून घेणार की काय काय दिलं आहे, काय 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 नाही. तर एवढा वेळ नसतो आपल्याला. सो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तो डायरेक्ट लिहायचा, जे आपल्याला दिलं आहे ते पुट करायचं आणि मग सॉल्व करायचं. एवढं लिहित नाही बसायचं की आपल्याला काय क्वांटिटी दिली आहे. थोडा टाईम कन्झ्युमिंग वाटतं ते, त्याच्यामुळं ते निग्लेक्ट करायचं आणि डायरेक्ट सॉल्व करायचं. ठीक आहे. सो SE इज इक्वल टू WG हा फॉर्म्युला आहे. सो S इज इक्वल टू W इंटू G अपॉन E. W काय आहे, मॉइश्चर कंटेंट म्हणजे 25%. ठीक आहे, 25. G म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि अपॉन E हा व्हॉइड रेशियो. सो 25 इंटू 2.5 अपॉन 0.75. सो ॲन्सर किती येतं, 83.33%. पर्सेंटेजमध्येच येतं. ठीक आहे. सो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, SE इज इक्वल टू WG. S म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन, याला SRनी पण डिनोट करतात. हां, तर हे जे मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे फॉर्म्युले तुम्ही जो टाईप देतो आहे, पहिला टाईप बघितला वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्याचा, हा टाईप विचारला आहे की डिग्री ऑफ सॅच्युरेशन फाइंड आउट करण्याचा. ह्याच फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॉइड रेशो पण विचारू शकता. डिग्री ऑफ सॅच्युरेशन दिलं आहे, ठीक आहे, व्हॉइड रेशो पण विचारू शकता किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायला विचारलं आहे. ठीक आहे, असं क्रॉस क्वेश्चनिंग होऊ शकतं. तुम्हाला व्हॉइड रेशो किंवा वॉटर कंटेंट किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चारपैकी काही पण विचारू शकतं. आणि हा क्वेश्चन खूपदा रिपीट झाला आहे ह्या टाईपचा. फक्त नंबर्स चेंज झाले असतील पण खूपदा रिपीट झाला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे. द टोटल मास ऑफ 1.2 मीटर क्यूब व्हॉल्यूम ऑफ सॉईल इज 2.4 metric ton. If this soil is at moisture content of 25%, then the dry density कशामध्ये सांगितलं आहे, kg/m³ ऑफ दिस सॉईल विल बी. ठीक आहे. व्हॉल्यूम दिलं आहे आणि आपल्याला मॉइश्चर कंटेंट दिलं आहे 25%. आपल्याला विचारलं आहे ड्राय डेन्सिटी काय. तर ऑप्शन दिले आहेत 1200 kg/m³, 1920, 1600 आणि 1560. ठीक आहे. आता कसं सॉल्व करायचं ते बघू. टोटल मास ऑफ सॉईल दिलं आहे त्यांनी 2.4 मेट्रिक टन. तर त्याचं kgमध्ये कन्वर्जन केलं, 2.4 इंटू 10³ kg. ओके. व्हॉल्यूम दिलं आहे त्यांनी 1.2 मीटर क्यूब. ठीक आहे. नंतर बल्क डेन्सिटी, पहिल्यांदा बल्क डेन्सिटी काढली. आता हे जे छोटे छोटे फॉर्म्युले आहे ना, बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, तर हे जर पाठ असले ना तर आपल्याला स्टेप समजतात की आपल्याला काय काढायचं आहे. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे शेवटी ड्राय डेन्सिटी. तर ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला आधी आठवायचा, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप बॅककडे जायचं म्हणजे मागे जायचं. ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, गॅमा बल्क अपॉन 1+W. तर आपल्याला गॅमा बल्क माहिती नाही आहे, तर मग गॅमा बल्कचा म्हणजे बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला आठवायचा. मग बल्क डेन्सिटी काढून घ्यायची. बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, व्हॉल्यूम पण माहिती आहे. मग म्हणजे आपलं एंडपासून मागे जर गेलो तर आपल्याला समजतं की काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्म्युला समजला ना, फॉर्म्युला माहिती असला ना, तर तुम्ही बाकीच्या गोष्टी सॉल्व करू शकतात. हे मी स्टेप किंवा डिटेल का सांगते, कारण की तुम्हाला समजेल की
पहिल्यांदा स्टेप कुठं जायचं आहे किंवा काय, कारण की आपण जर तुम्ही स्टार्टिंगच बल्क डेन्सिटीपासून केली, बल्क डेन्सिटी आहे ठीक आहे, ही आधी काढून घेऊ नंतर पुढे जाऊ, पण डायरेक्टली जर अशा स्टेप माहिती झाल्या ना की हां इथे जंप मारायची, त्याच्यानंतर मागे जायचं आहे, ते सॉल्व करायचं आहे आणि युनिट कन्व्हर्जन त्याच्याकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे, तर ॲक्युरेसी आणि टाईम आपल्याला वाचतो आणि आपण फास्ट कवर करतो सगळ्या गोष्टी. ओके, तर त्यांनी गॅमा बल्क काढलं, बल्क डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम 2.4 × 10³ मास झालं अपॉन 1.2, तर kg/m³मध्ये काय आलं 2 × 10³ kg/m³. ठीक आहे. नंतर ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, गॅमा बल्क अपॉन 1+W. आता इथं वॉटर कंटेंट कशामध्ये घेतलं आहे 0.25, म्हणजे पर्सेंटेजमध्ये नाही, पर्सेंटेजमध्ये आहे बट आपण डिवाइड बाय 100चं 0.25मध्ये केलं आहे. ठीक आहे. सो 2 × 10³ अपॉन 1 + 0.25, सो किती आलं ते 1600 kg/m³. सो आपली आन्सर किती आलं सी, दॅट इज 1600 kg/m³, ड्राय डेन्सिटी आली. ओके, हा टाईप 3चा क्वेश्चन झाला. छोटे छोटेच क्वेश्चन आहे, पण जे मोस्ट ऑफ आपल्याला जर आपण सॉल्व केलं नाही तर आपल्याला येत नाही, तेच क्वेश्चन घेते मी. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. A sand has a minimum void ratio of 0.41 and maximum void ratio of 0.78. Its dry unit weight is 16.5 kN/m³. ठीक आहे. void ratio दिला आहे मिनिमम आणि मॅक्झिमम. ठीक आहे. नंतर ड्राय युनिट वेट दिलं आहे 16.5 kN/m³. If the specific gravity of the solid is 2.65, the relative density of the sand is most nearly. ठीक आहे. तर ऑप्शन दिलेत 0.55, 0.40, 0.65 आणि 0.80. तर तुम्ही जर इथपर्यंत येत असाल ना की क्वेश्चन वाचते मी आणि ऑप्शन सांगते, तर थोड्या वेळ स्टॉप करून सॉल्व करण्याचं ट्राय करा. जरी तुम्ही हे क्वेश्चन आधी सॉल्व केलेत, पण जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय कोणत्याही चॅनलचा किंवा कुठेही तुम्ही स्टडी करताय व्हिडिओ बघून, तर थोडा स्टॉप करा आणि प्रॅक्टिस सेशन म्हणून ह्या व्हिडिओला घ्या. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिस केलं आहे किंवा तुम्हाला हे सगळे लेक्चर माहिती आहे, कुठून आलेत किंवा काय क्वेश्चन सगळे माहिती असले तरी पण एक आपण प्रॅक्टिस करतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ती जी म्हणे ना ती फॉलो करा. जरी येत असला क्वेश्चन तरी पण सॉल्व करून बघा, स्टॉप करून सॉल्व करून बघा करेक्ट आन्सर येत आहे की नाही, आपण कुठं चुकतोय ना, आपला कुठं जास्त टाईम जातोय त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. ठीक आहे. टाईप 4 क्वेश्चन, मिनिमम आणि मॅक्झिमम void ratio दिला आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला, रिलेटिव्ह डेन्सिटी ID म्हणून डिनोट करतात. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, मी मागून जाते म्हणजे डायरेक्ट लास्ट स्टेप देन मागे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे तर फॉर्म्युला काय, माई मामी. ठीक आहे. Emax - E अपॉन Emax - E मिनिमम. सो ई जो नॉर्मली ज्याच्यात मॅक्सिमम आणि मिनिमम डिनोट केलं आहे, बट जो नॉर्मली ई म्हणून आहे व्हॉइड रेशो, तो आहे नॅचरल व्हॉइड रेशो. ठीक आहे. तर आता आपल्याला नॅचरल व्हॉइड रेशो काढायचा आहे. आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॉइड रेशो दिला आहे, आपल्याला नॅचरल व्हॉइड रेशो काढायचा आहे. तर तो काढण्यासाठी आपण काय करणार, गॅमा ड्रायचा फॉर्म्युला यूज करणार, कारण की गॅमा ड्रायच्या फॉर्म्युल्यामध्ये जी पण आपल्याला लागतं आहे, जी पण क्वांटिटी आपल्याला लागते ती सगळी गिवन आहे आपल्याकडे. ठीक आहे. कारण की आपल्याला ड्राय युनिट वेट दिलं आहे. सो गॅमा ड्रायचा फॉर्म्युला काय आहे, G × युनिट वेट ऑफ वॉटर अपॉन 1 + E नॅचरल. ठीक आहे. सो गॅमा ड्रायची व्हॅल्यू टाकली 16.5 इज इक्वल टू 2.65. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण दिली आपल्याला सॉलिडची, इंटू युनिट वेट ऑफ वॉटर 9.81. 1 + E नॉर्म, E नॅचरल. ठीक आहे. सो आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, 16.5 × 1 + E नॅचरल इज इक्वल टू 2.65 × 9.81. तर E नॅचरलचा व्हॅल्यू काय ती 0.576. ठीक आहे. कंप्लीट जर आपल्याला कॅल्क्युलेटर अलाव नसतं डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये,
तर थोडी 0.5मधली जरी व्हॅल्यू केली किंवा आपण राऊंड अपमध्ये 0.6 जरी केलं तरी पण आपले पुढचे कॅल्क्युलेशन राईट येऊन जातात. ठीक आहे. मग ई मॅक्समध्ये व्हॅल्यू टाकली 0.78 मायनस ई नॅचरलची व्हॅल्यू टाकली 0.57 अपॉन 0.78 मायनस 0.41 ई मिनिममची व्हॅल्यू. सो रिलेटिव्ह डेन्सिटी किती येते 0.55. ठीक आहे. हा झाला टाईप 4चा क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट बघणार आहे. हे मी टाईप एक्सप्लेन करते जेणेकरून कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन मॅक्सिमम विचारले जातात प्रॉब्लेममधले. जर आता सॉईल मेकॅनिक्सचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जर त्यांना प्रॉब्लेम विचारायचे आहेत तर ते कुठल्या टाईपचे विचारणार जेणेकरून तुमच्या कमी टाईममध्ये ते सॉल्व होईल. थेरी न विचारता कमी टाईममध्ये सॉल्व होणारे जे क्वेश्चन आहेत सॉईल मेकॅनिक्समधले तर ते अशा टाईपमधले आहेत. ठीक आहे. आता अ क्ले हॅज अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ 240 kilonewton per meter square in undisturbed state. The clay was then remolded and the unconfined compressive strength was found to be 60 kilonewton per meter square. ठीक आहे. The sensitivity of this clay is. आता सेन्सिटिव्हिटी विचारली पण त्याच्यासाठी तुम्हाला सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तर ते सॉल्व होईल. ठीक आहे. ऑप्शन वाचून घेऊ. 0.25, 3, 0.33 आणि 4. ठीक आहे. ज्यांनी ऑलरेडी स्टडी केले आणि जे रिवाईज करतात त्यांनी थोडा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि सॉल्व करायचं ट्राय करायचं. ठीक आहे. आता कसं सॉल्व करायचं ते बघू. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय होतो अनडिस्टर्ब स्टेट अपॉन रिमोल्डेड स्टेट. आता मी स्टेटचं लिहिलं आहे बट क्यू म्हणजे काय येतं अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. क्यू म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि यू म्हणजे अनकन्फाइंड डिनोट करतं. सेम खाली जर क्यू म्हटलं तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि आर म्हणजे रिमोल्डेड स्टेट. ठीक आहे. आर आणि यू त्यांनी डिनोट करताय त्या स्टेट कुठल्या आहेत. ठीक आहे. तर सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अनडिस्टर्ब स्टेट इन अनडिस्टर्ब स्टेट आणि अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इन रिमोल्डेड स्टेट. ठीक आहे. सो 240 अपॉन 60 इज इक्वल टू 4. सो सेन्सिटिव्हिटी किती आली 4. आता हा क्वेश्चन पण खूपदा रिपीट झाला आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला पण विचारता डायरेक्ट MCQजमध्ये किंवा एखादा न्यूमरिकल देणार आणि सॉल्व करायला लावणार. याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं माहिती आहे का की रिमोल्डेड स्टेट खाली आहे की वरती आहे. सो तो फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा की फॉर्म्युला काय रिमोल्डेड स्टेट खाली येते. ठीक आहे डिनॉमिनेटरला. आता नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनमध्ये फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल ना तर ते बाकीचं क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला सॉल्व होऊन जातो. जास्त कॅल्क्युलेशनचं ते विचारणार नाही कारण की कॅल्सी आलो नसतं. सो फॉर्म्युला माहिती असेल आणि तुमचं कॅल्क्युलेशन होऊन जातं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे अटरबर्ग लिमिट टेस्ट वेअर कॅरीड ऑन अ सर्टन सॉईल विथ द फॉलोविंग रिझल्ट. ठीक आहे. लिक्विड लिमिट म्हणजे अटरबर्ग्स लिमिट टेस्ट कॅरीड केलेली आहे त्यांनी म्हणजे करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये जे रिझल्ट आलेत लिक्विड लिमिटचं 40%, प्लास्टिक लिमिटचं 25%, श्रिंकेज लिमिटचं 10%. ठीक आहे. आणि विचारलं आहे द व्हॅल्यू ऑफ प्लास्टिसिटी इंडेक्स इज. IP म्हणजे प्लास्टिसिटी इंडेक्स. ठीक आहे. 30%, 15%, 25% आणि 40% हे त्याचे ऑप्शन आहे. ज्यांचा ऑलरेडी स्टडी झाला आहे त्यांनी ट्राय करा की आपलं करेक्ट आन्सर येते की नाही. ओके. आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आपण सॉल्व करू. तर सॉल्व कसं करायचं आहे फॉर्म्युला काय आहे प्लास्टिसिटी इंडेक्सचा लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. सो 40 मायनस 25. सो प्लास्टिसिटी इंडेक्स डायरेक्ट येऊन गेलं 15%. सो ज्याला फॉर्म्युला माहिती आहे त्याच्यासाठी ही कॅल्क्युलेशन विदाऊट कॅल्सी पण सॉल्व होऊन जातात. ओके. सो हा टाईप 6चा क्वेश्चन आहे म्हणजे वेगवेगळे टाईप आहेत आणि छोटे छोटे न्यूमरिकल आहेत आणि ते विचारतातच. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आधी काय विचारलं होतं प्लास्टिसिटी इंडेक्स. आता काय विचारलं आहे लिक्विडिटी इंडेक्स.
A soil has a liquid limit 60%, plastic limit 35%, and shrinkage limit 20%, and it has natural moisture content of 50%. The liquidity index of soil is 1.5, 1.25, 0.6 and 0.4. ऑप्शन आहेत. ठीक आहे. सॉल्व कसं करायचं लिक्विडिटी इंडेक्सचा? फॉर्म्युला काय? W मायनस WP. W म्हणजे मॉइश्चर कंटेंट आपलं नॅचरल, अपॉन WL मायनस WP. लिक्विड लिमिटमध्ये म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स किंवा कन्सिस्टन्सी इंडेक्स ह्या दोन गोष्टीमध्ये फॉर्म्युलामध्ये आपलं खूपदा कन्फ्युजन होतं. तर चेंज काय माहिती आहे का? खालचं तर बेस सेम आहे, खाली काय येतं WL मायनस WP म्हणजे प्लास्टिसिटी इंडेक्स येतो IP. वरती फक्त चेंज आहे, तर वरती काय येतं लिक्विडिटी इंडेक्समध्ये W मायनस WP येतं आणि कन्सिस्टन्सी इंडेक्समध्ये WL मायनस W येतं. ठीक आहे. तिथं आपण वाटलंच तर करेक्ट करू, मी एकदा परत रीड केल्यावरती तुम्हाला सांगते. फक्त न्यूमरेटरमध्ये दोन्ही ठिकाणी चेंज आहे. नाहीतर जर तुम्हाला लिक्विडिटी इंडेक्स विचारला आहे आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी इंडेक्स काढायचा आहे, ठीक आहे, तर त्याचं डायरेक्ट फॉर्म्युला आहे म्हणजे लिक्विडिटी इंडेक्स प्लस कन्सिस्टन्सी इंडेक्स इज इक्वल टू 1. दोन्हीपैकी एक दिलं आहे तर तुम्ही काढू शकता, बट दोन्ही विचारलं आहे काढायला तर फॉर्म्युल्यानुसार जायचं. ओके. सो इथं लिक्विडिटी इंडेक्स विचारला आहे, आपण कन्सिस्टन्सी इंडेक्स पण काढला आहे खाली. ठीक आहे. तर 50 मायनस 35 अपॉन 60 मायनस 35 इज इक्वल टू 15 अपॉन 25 काय आलं 0.6. सो लिक्विडिटी इंडेक्स किती आला 0.6. कन्सिस्टन्सी इंडेक्स काढून घेतला आपण 1 मायनस लिक्विडिटी इंडेक्स. सो 1 मायनस 0.6 इज इक्वल टू 0.4. सो कन्सिस्टन्सी इंडेक्स किती आला 0.4. कारण की ह्या दोघांची समेशन किती आली 0.6 प्लस 0.4 1. कारण की कन्सिस्टन्सी इंडेक्स प्लस लिक्विडिटी इंडेक्स इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, a soil has bulk density of 18.7 kilonewton per meter cube and water content of 10%. The dry density of soil will be 16.83, 20.57, 17 and 17.60 kilonewton per meter cube. ड्राय डेन्सिटीचे व्हॅल्यू दिले आहेत ऑप्शनमध्ये. तर आपण कसं सॉल्व करायचं ते बघू. याच्यामध्ये ना प्रत्येक जे मी टाईप दिलेत त्याचे तुम्ही जेव्हा रिवाईज करशाल किंवा नोट्स काढशाल तेव्हा फक्त फॉर्म्युलाचा एक सेट करून घेशाल. कुठे कुठे काय काय फॉर्म्युले मी टाकलेत किंवा कुठल्या फॉर्म्युल्यावरून आपले कुठलेही क्वेश्चन तयार झालेत. सो लास्ट टाईम जेव्हा एक्झाम येईल तेव्हा तुम्ही फक्त ते रिकॉल करा. ओके. तर कसं सॉल्व करायचं? गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1 प्लस W. याच्यावरती खूपदा क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये गॅमा बल्क कधी काढायला लावता? गॅमा ड्राय आणि वॉटर कंटेंट दिलेलं असतं, किंवा गॅमा ड्राय काढायला लावता गॅमा बल्क आणि वॉटर कंटेंट दिलेलं असतं. ठीक आहे. सो गॅमा बल्क आपल्याला काय दिलं आहे 18.7 अपॉन 1 प्लस W किती 0.1 10%. सो गॅमा ड्राय किती आलं 17 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A dry soil has mass specific gravity of 1.35. If the specific gravity of solid is 2.7, then the void ratio will be 0.5, 1, 1.5 and 2. ठीक आहे. तर void ratio काढायचा आहे. तर फॉर्म्युला काय आपण फॉर्म्युलावरून काढू. ठीक आहे. आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल मास फॉर्म्युला काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स अपॉन 1 प्लस E. ठीक आहे. तर आपण क्रॉसनी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय आलं 1 प्लस E इज इक्वल टू GS अपॉन GM. S म्हणजे सॉलिड्स आणि M म्हणजे सॉइल मास, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, G म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो व्हॉइड रेशो काढण्यासाठी काय आलं GS अपॉन GM मायनस 1.
सो आपण क्रॉस प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन केलं GS मायनस GM अपॉन GM इज इक्वल टू 2.7 मायनस 1.35 अपॉन 1.35. सो व्हॉइड रेशो किती आला 1. ठीक आहे, अशा टाईपचं पण एक क्वेश्चन आहे. आता आपण नेक्स्ट बघू. छोटे छोटे क्वेश्चन आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर सॉल्व्ह होऊन जातात. फक्त टाईप बघून घ्या, कुठल्या कुठल्या टाईपचे MCQs विचारू शकता सॉईल मेकॅनिक्समध्ये. इफ पोरोसिटी ऑफ सॉईल सॅम्पल इज 40%, इट्स व्हॉइड रेशो इज. जर पोरोसिटी दिली तर व्हॉइड रेशो काय. ठीक आहे, हा पण खूपदा आला आहे क्वेश्चन. 2/3, 1/3, 1/2 अँड 1 ऑप्शन आहेत. तर फॉर्म्युला माहिती पाहिजे. E इज इक्वल टू N अपॉन 1 मायनस N. N म्हणजे काय, पोरोसिटी. सो पोरोसिटी आपल्याला दिली 40%. 0.4 घेतला आपण अपॉन 1 मायनस 0.4. सो 0.4 अपॉन 0.6 किती आला व्हॉइड रेशो 2/3. आता हा लास्ट क्वेश्चन आहे आणि हा तुम्ही ट्राय करा. कोणाला आन्सर आहे तर बघू आपण. ज्याचा स्टडी झाला आहे त्यांनी प्रॅक्टिस म्हणून हा क्वेश्चन ट्राय करा. ठीक आहे. Estimate the theoretical height of capillary rise in a fine grained soil. ठीक आहे, हाईट ऑफ कॅपिलरी राईज विचारलं आहे. फाईन ग्रेन सॉईल दिली आहे विथ इफेक्टिव्ह साईज ऑफ 0.02 mm. ठीक आहे, इफेक्टिव्ह साईज दिली आहे D10ची. ठीक आहे, व्हॉइड रेशो 0.5. यूज तरजागी अँड पेक रिलेशन. ठीक आहे, टेक इम्पेरिकल कॉन्स्टंट ॲज 0.3 cm². ऑप्शन दिलेत 0.3 मीटर, 1.2 मीटर, 3 मीटर अँड 0.6 मीटर. ओके, ट्राय करा आणि कमेंटमध्ये आन्सर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.